इथं मी मेकअपचा बॉक्स बघा भरून ठेवला आहे. दिवाळी झाल्यानंतर हा पण दिवाळीत आणलेला बॉक्स होता. दिवाळी झाल्यानंतर आता एक वस्तू मी सेट करायला लागले. रोज हात चालू आहे, अजिबात दम नाही आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत हाताला. हे स्पंज सगळे दिवाळीत वापरलेले मी आता स्वच्छ धुतले आहेत आणि ठेवते त्यात. बॉक्स सगळं मी मेकअपचं सामान काल लावलं, पण माझ्या लक्षात नाही शूट करायचं आहे. बघा रात्रीचं अंथरूण वगैरे टाकलेलं आहे. पोरं जेवण करून झोपायला लागले. तिकडे कपडे काढले आहेत मी घडी घालण्यासाठी. आणि हे बघा कपाटाच्या वरती सगळे बॉक्स मी काल सेट करून ठेवलेले आहेत. साईड पिना, हेअर पिना, क्लिपा वगैरे, गळ्यातले हार यांचे सगळं सेक्शन वेगळे वेगळे करून ठेवलेत. बांगड्या वगैरे. हे बघा आत्ता हा कोपरा टीव्हीच्या खालचा हा सेक्शन आत्ता आवरला आहे मी. 9 वाजलेत घड्यात. आणि हे आता कपाट आवरायला काढायचं होतं मला. हे बघा हे कपडे असे झालेत. म्हटलं आज हे घडी घालावेत. काल भरपूर काम झालं माझं. काम करताना शूटिंग करायचं लक्षात येत नाही. काम झालं की मग लक्षात येतं. झाल्यावर निवांतात आता शूटिंग करू, पण आता करणार काय शूट. हे बघा हे काल पूर्ण साड्या सगळ्या खाली काढल्या. तर रात्री 11 वाजेपर्यंत मी हे कपाट लावत होते. सगळं काल संध्याकाळी हे कपाट मी सेट केलं होतं. माझं पोरगं गावाला गेलं होतं. लहान मुलगा भावाच्या तिकडे गेला होता माहेरी. त्याचे क्लास चालू झाले म्हणून तो आणि भावाचा मुलगा दोघं पण आलेत सकाळी. त्यांचे कपडे गावावरून आले. एवढी मोठी होती 4 दिवसाची. ती धुवून टाकली सकाळपासून. बघा दूध तापवायला ठेवले. रात्रीचे 9 वाजले होते. सगळं किचन वगैरे आवरून क्लीन केलेलं आहे सगळं व्यवस्थित. उद्या आणि गुरुवार आहे. गुरुवारची पूजेची, स्वामींचा अभिषेक, हळदीचं लेपन, रांगोळी, देवपूजा, सगळे देव स्वच्छ मी घासून घेत असते उद्या. त्याच्यामुळे हे बघा तरी हा पसारा ठेवला. हा पाठीवर सगळीकडचा राहील तसा न लागायचा गोळा करून ठेवले पाठी. एक दिवशी निवांत बसून बघायला येईल म्हटलं त्याच्यात काय आहे काय नाही ते वेळ काढून. हे देवघर सगळं आत्ता सेट झालं आहे. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर त्या समया, तांबे, पूजेचं एवढं मोठं ते साहित्य, शोचं वगैरे सगळं घासून आत्ता बॉक्स भरून ठेवलेत काल परवाच्या दिवशी. आणि मला शूट करणं शक्य होत नाही. किंवा फ्रीज वगैरे सगळं पुसून काढले क्लीन. फ्रीजवरचं कापड धुवायला टाकलेलं आहे. हे सगळं रात्रीचं असं आवरलं स्वच्छ. आता म्हटलं कपाट तेवढं कपडे घडी घालून घ्यावेत. 4च भांडे होते संध्याकाळचे, बाहेर आणून ठेवले. 2 किटल्या आणि 2 ताटं. सकाळी आंघोळीच्या आतून घासून घ्यायला येतील म्हटलं, मगच आंघोळ करायला. हे बघा हे सगळे गावावरून त्याने आलेले 4-4, 5-5 टी-शर्ट, कपडे, टॉवेल सगळं हंतरून वगैरे रात्रीचं असं दिसायला लागले बाहेर. पोरांनी तुळशीचं लग्न आहे आता. ते थोडंसं किल्ला खराब झाला होता पावसाने. थोडा तेवढाच वरच्यावरती हे करून घेतला आहे, गिरवून सारवून घेतला. म्हटलं आहे एवढा मोठा केलेला आहे तर अशा आता कशाला काढून ठेवता. जरा तिथल्या तिथं अर्धा 1 तासभर दुपारी पोरांनी गेरो लावून त्याला सारवून घेतलेलं आहे. हे बघा आत्ता भाज्या नीट करून ठेवल्या फ्रीजमध्ये. गावावरून त्यांनी आणलेल्या भेंडी, गवारी, पुन्हा पावटा होता, पालकची भाजी, कोथिंबीर सगळं नीट करून फ्रीजला ठेवलं. ते म्हणतात ना घरातलं काम पण दिसत नाही आणि हात पण राहत नाही. श्री स्वामी समर्थ.